नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र पूर्वाषाढा आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो शकू आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:40 ते 2:02 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:25 ते 4:48 आणि यमगंड काळ सकाळी 9:54 ते 11:17 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र वक्री मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे. वक्री हर्षालबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:52 हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. त्याचप्रमाणे शुक्र आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे. दुपारी 2:52 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि वेयातल्या नेपच्यून शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा एनर्जी, कॉन्फिडन्स आणि मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं थोडं गरजेचं राहील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होईल. महत्त्वपूर्ण काम आणि त्या संदर्भातले निर्णय याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. कागदोपत्री व्यवहार, करार याचप्रमाणे कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता दुपारनंतरचा कालावधी अतिशय चांगला राहील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मागे लागू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. वेयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:52 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर युतियोगसुद्धा करणार आहे आणि लाभातल्या नेपच्यून आणि शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असतील तरी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या शारीरिकतेच्या संदर्भातले काही त्रास होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. मात्र दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. तुमची अडकलेली कामं पूर्ण होणं, तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगला दिसून येईल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगल्या इंट्युशन्स, काही चांगले अनुभव असे सुद्धा येऊ शकतील. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतला वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे.
लाभातल्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दुपारी 2:52 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे दशमातला नेपच्यून आणि शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आज तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. छोट्या छोट्या गोष्टीबरोबर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतील आणि त्याचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती सुद्धा होऊ शकेल. काळजी घ्या. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या संपूर्ण दिवसामध्ये अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगली बातम्या तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे दशमातल्या हर्षलबरोबर सुद्धा हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दुपारी 2:52 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि भाग्यातल्या नेपच्यून आणि शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे जर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी सुद्धा ऑफिस पॉलिटिक्ससारखे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी मात्र घेऊ नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर होतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा समोर तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगली दुपारनंतरच्या कालावधीमध्ये निश्चित जाणवेल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास. सिंहराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दुपारी 2:52 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या शुक्र नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल चांगला दिसून येईल. मात्र जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क अजिबात घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीसुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दुपारी 2:56 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातल्या नेपच्यून शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि त्यामुळे थोडासा मानसिक तणावाखाली तुम्ही जाऊ शकाल. याकडे लक्ष द्या. वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्यामध्ये अतिशय चांगला आणि सकारात्मक बदल निश्चित दिसून येईल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा सुधारतील. दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी भाग्यशाली असा असणार आहे. दिवस हा संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. दुपारी 2:56 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि षष्ठातल्या नेपच्यून शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असले किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार
किंवा वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमच्या अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 2:56 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर युतियोग करेल आणि पंचमातल्या नेपच्यून शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक व्यवहारावरती लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका. अतिरिक्त अनावश्यक खर्च जास्त होण्याची शक्यता राहील, काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकं वर काढू शकतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यासारखं कामं तुमची अगदी सहजपणे होताना दिसतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. तुमचा कालावधीसुद्धा चांगला जाईल. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातल्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 2:56 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या नेपच्यून शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण करण्याचा तुम्ही पूर्णपणे प्रयत्न कराल, परंतु मानसिकतेवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणावरून तुमचा मानसिक तोल लढू शकेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध वादविवादामुळे टोक गाठू शकतील, काळजी घ्या. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट, काही चांगले लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस तुम्हाला संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दुपारी 2:56 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल. तृतीयातल्या नेपच्यून शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र कामामध्ये बरेच अडथळे येतील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावना दुपारपर्यंत अतिशय टोक गाठू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या भावभावनाचं नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. ऑफिस पॉलिटिक्ससारखे सुद्धा काही अनुभव तुम्हाला दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये दिसून येईल. त्यामुळे अजिबात निराशेत जाऊ नका किंवा त्या संदर्भात निर्णय घेऊ नका. दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी अचानकपणे बदललेला दिसून येईल. तुमच्यामधला कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल, मूड अतिशय चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे जास्त होईल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. जी कामं पूर्ण होत नाहीत, अडथळे आहेत, दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जरूर हाती घ्या. ती पूर्ण होताना नक्की दिसते. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दुपारी 2:56 हा चंद्र व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर युतियोग करेल आणि द्वितीयातल्या नेपच्यून शुक्राबरोबर लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. भावंडांच्या संदर्भातले सुद्धा नातेसंबंध थोडेसे टोक गाठू शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, परंतु महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. आणि आर्थिक चांगल्या संधीसुद्धा समोर येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणाऱ्या वक्री मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या वक्री हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल.
दुपारी 2:56 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युती करेल. तुमच्याच राशीतला नेपच्यून शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योगसुद्धा करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात येऊ शकेल. ऑफिस पॉलिटिक्ससारखे काय अनुभव आजच्या दिवशी येऊ शकतील. जे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील आणि त्या टोकसुद्धा गाठू शकेल. काळजी घ्या. दुपारपर्यंतचा कालावधी थोडासा तणावाखाली जाऊ शकेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले सुद्धा संधी मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.